नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाहूया आजचा हवामान अंदाज। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज 7 एप्रिल अर्थातच रविवारी राज्यातील मराठवाडा या विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यात तसेच परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे। यासोबतच जळगाव, धुळे, नंदुरबार तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा आणि सांगली या भागातही पावसाचा अंदाज देण्यात आला आहे। हवामान विभागाने त्या अर्थातच 8 एप्रिलला राज्यातील विदर्भ या विभागातील काही भागांमध्ये गारपिटीचा इशारा दिलेला आहे। उद्या विदर्भातील वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट होणार असा अंदाज IMDने दिलेला असून या पार्श्वभूमीवर सदर 2 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। तसेच विदर्भातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली, संपूर्ण मराठवाडा अर्थातच छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह काही भागात हलका ते मध्यम पावसाची शक्यता असल्याचा अंदाज IMDने दिलेला आहे। या पार्श्वभूमीवर या सदर जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे। 9 एप्रिलला अर्थातच मंगळवारी राज्यातील चंद्रपूर, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज दिला आहे। तसेच विदर्भातील इतर जिल्हे म्हणजे नागपूर, अकोला, बुलढाणा, भंडारा, गोंदिया, वाशिम, यवतमाळ आणि गडचिरोलीत हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे। मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, सांगली आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज विभागाने दिला आहे। अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।